हॅलो, ऐकलं का? तर आज होता अहोंचा वाढदिवस आणि ते सकाळी स्कूलमध्ये गेले होते. स्कूलमध्ये सगळे शिक्षक, पालक, विद्यार्थी, त्यानंतर सरपंच यांनी खूप छान पद्धतीने त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि मग संध्याकाळी ते घरी आले, फ्रेश झाले. त्यानंतर परी, वीरा आणि तिचे पप्पा यांनी बुद्धांना त्रिवार वंदन केलं. त्यानंतर त्यांनी सगळ्या महापुरुषांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर समुदायाने त्यांचं औक्षण करायला घेतलं आणि वाढदिवस कोणाचाही असो, आमची वीरा पुढे असतेच. तिलासुद्धा ओवाळावं लागतं आणि मग हे बघा तिच्या पप्पांच्या मांडीवर बसली होती, तर परीने तिलासुद्धा ओवाळलं. त्यानंतर मी त्यांचं औक्षण करायला घेतलं आणि इथे परत वीरा आली. तिला खायची होती साखर. तिची इथे पण लुडबुड चालूच होती आणि "मम्मा मला साखर दे, साखर दे" असं सारखं चालू होतं. शेवटी तिने ती घेतलीच आणि खाल्ली आणि त्यामुळे आम्ही दोघे इथे हसत होतो. त्यानंतर मग मी त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आणि परीने सुद्धा इथे तिच्या पप्पांचे आशीर्वाद घेतले. विराने तिच्या पप्पांचे आशीर्वाद घेतले. त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पप्पांचे पण आशीर्वाद घेतले आणि मग आम्ही निघालो शॉपिंगसाठी. तर मी यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला आले होते. आमच्या गावामध्येच इथे एक शॉप आहे. तर इथे खूप छान व्हरायटी असते कपड्यांची. तर हे बघा यांनी असे शर्ट्स वगैरे दाखवले होते. तर मी यांच्यासाठी हे शर्ट, पॅन्ट घेतलं होतं. इथे आमची शॉपिंग झाली आणि मग ते बोलले, "चला आज मी तुम्हाला पार्टी देतो." मग आम्ही बाहेरच जेवण करायला गेलो होतो. तर हिवरगाव येथे हे रेस्टॉरंट आहे. खूप छान हे रेस्टॉरंट आहे. आत्ता नवीनच ओपन झालं आहे, पण खूप छान रिस्पॉन्स आहे. प्युअर व्हेजचे रेस्टॉरंट आहे. आम्ही ते सगळे आज आलो होतो. कारण की परीला खायचं होतं आज व्हेज. ती बोलली, "पप्पा आज नॉन-व्हेज नाही, व्हेज खायचं आहे." तर बघा सगळे किती हॅपी आहे. विरा आणि परी तर खूपच जास्त हॅपी असतात. आणि मग इथे आम्ही मागवलं होतं पनीर अंगारा. भाजी जेव्हा आली त्याचा धूर निघत होता आणि ते बघून विरा म्हणत होती, "मम्मा हे काय मागवलंय तू?" तर छान आम्ही जेवण केलं आणि हे बघा मी त्यांच्यासाठी केलेली शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चला बाय बाय.